माझी जीवाभावाची मैत्रीणच माझ्या चोरोटीच्या कार्यक्रमाला येणार नसेल तर तो कार्यक्रम करण्यात खरंच काही इंटरेस्ट नाहीये मला. कसं आहे ना, हा कार्यक्रम एक वेळ माझ्या आईशिवाय किंवा माझ्या नातेवाईकांशिवाय पार पडू शकतो, पण तुझ्याशिवाय हा कार्यक्रम पार पडू शकत नाही. कारण तू फक्त मैत्रीण नाहीयेस माझी. किती काय काय केलंय आपण एकमेकींसाठी. त्यामुळे तू या कार्यक्रमाला असलंच पाहिजेस. आणि असं मला एकटीला नाही वाटत आहे. माझं बाळ पण तेच म्हणतंय. तेही म्हणतंय की माझी ओटी सगळ्यात आधी माझ्या वल्लरी मावशीनेच भरली पाहिजे. प्रणती, काय करायचं तुमचं? तुमची आयडिया होती नाही? वल्लरी, आपली मिठू मोठी झाली ग, आणि शहाणी पण झाली. सिरियसली तुम्ही दोघं नवरा बायको ना पुरते वेडे आहात. Yes, and we are proud of that. मनोजराव, आपल्या बायका प्लॅनिंग मध्ये जबरदस्त असल्या ना तरी पुढची तयारी आपल्यालाच करावी लागते. हा, तर चला, पाट आणा, 5 फळं आणा, हळद कुंकू आणा, आणि हा दक्षिणेचं विसरू नका. काय निलिमाताई आहेत का घरात? हो, असं इला तुम्ही यावा. बरा वाटलं, हो बरा वाटलं खरं. बसा 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 बसा. पाणी आणू तुमका? थंड चाला. साधा भया आणते. हो, आल्या का तुम्ही? निलिमाताई पुढे आहे. माय हो, काय सुंदर दिशी राहिली माय मैत्री. चला ना, पूजेला सुरुवात करू. बायका बी आल्या. चला 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 लवकर. माय बसायला कुठे टाइम आहे? चला ना लवकर पूजा सुरू करायला. आता पूजा ज्याची करूची असा ताच खय गायब असा. जाऊ बापूंका खय घेऊन गेला काय माहिती. माय हो, असं कस काय? एक काम करा, फोन लावा पटकन आणि बोलवून घ्या. चला लक्षातच. लावा फोन. थांबा. हाय निलिमा काकू, तुम्हाला ना एक गंमत दाखवते. हा बघा. हा हाय, हेलो हाय हाय वल्लरी. हाय आई. सॉरी, मगाशी घाई गडबडीत निघालो ना, त्यामुळे तुला महत्वाचा निरोप द्यायचा राहिला. चोरोटी भरण्याचा कार्यक्रम मी इथे वल्लरीच्या घरी करायचं ठरवलंय. त्याचं काय आहे ना, एखाद्या बाईला मूल होत नाही म्हणून तिला सतत वांज म्हणून हिणवणं, सतत टोमणे मारणं, हा कायद्याने गुन्हा आहे की नाही ते माहित नाही मला, पण ही मनोवृत्ती खूप घाणेरडी आहे. आणि ती मनोवृत्ती मला माझ्या आणि माझ्या बाळाच्या आजूबाजूला नको होती. प्रेरणा, तुका काय लाज लज्जा वाटता गो? हा, तुझे आव थैसर मर मरतात तुझ्या कार्यक्रमासाठी आणि तू थैसर कार्यक्रम करतस. वल्लरी जवळ गेलस तू. कोण गता? हा, परक्याचा पोर नता. तिचा संबंध काय तुझ्याशी? सांग नका. हे असलं वाटेल ते बोलताना जीभ अडखळत कशी नाही का तुझी? हे सगळं तू बोलतीयस आणि तू मला तुझी मुलगी मानलेस का कधी? सावत्र मुलगीच म्हणतेस ना मला? सख्या आईची माया दिलीयस का कधी मला? पण ही वल्लरी माझ्या रक्ताची जरी नसली ना तरी सगळ्यात मोठं म्हणजे मैत्रीचं नातं तिने कायम पार पाडलंय.
त्यामुळे माझी ओटी भरण्याचा पहिला मान माझ्या मैत्रिणीचा आहे. तुझ्या आधी तिने माझी ओटी भरावी अशी माझी इच्छा होती, म्हणून इथे आली आहे. कारण वयाने लहान असली नव्हती तरी सुद्धा कायम तिने आधार दिलाय मला. त्यामुळे माझी ओटी जर सगळ्यात आधी तिने भरली ना, तर माझं बाळ तिच्यासारखंच होईल. ते काय ना प्रेरणादी, आपली वल्लरी शिकलेली आहे, विचार करणारी आहे आणि अशा ह्या घाणेरड्या समजुतींना न घाबरणारी आहे. पण ज्या बायकांचं शिक्षणच नाही झालंय त्या बायकांना जेव्हा अशी सिच्युएशन फेस करावी लागते तेव्हा त्या बायकांचं काय होऊ शकतं ह्याचा विचारही नाही करवत आहे मला. बाळ होणं न होणं हे एखाद्या बाईच्या स्त्रीत्व अशी कसं काय जोडू शकतात मला नाही कळत आहे. काय असतं ना मिठू, आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. खूप मॅजिकल गोष्ट असते ना ती. म्हणजे बघ ना, एक नवा जीव आपण आपल्या पोटात तयार करतो, खूप यातना सोसून तो जीव या जगात आणतो. पण बाळाला जन्म देणं म्हणजेच फक्त आई पण असतं का? मला नाही वाटत. पण बाळाला जन्म देणं आणि मनात ममता असणं या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे असं वाटत नाही मला. आई पण म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही. एखाद्या मुक्या जनावराला जरी काही त्रास झाला ना, तरी त्या त्रासाची जाणीव आपल्याला होणं हे आई पण असतं. एखाद्या मुक्या जीवाला जर यातना झाल्या तर त्या यातना आपल्याला सोसल्यासारख्या वाटतात. ते आई पण असतं. इतरांविषयी मनात प्रेम असणं, कोणालाही काही त्रास झाला तर त्या त्रासाने आपल्याला त्रास होणं म्हणजे आई पण असतं. पण एक आई असून, बाई असून दुसऱ्या स्त्रीच्या डोळ्यातलेच अश्रू जर तुम्हाला दिसत नसतील, तिच्या वेदना जर तुम्हाला जाणवत नसतील, तर त्याला आई पण म्हणता येईल का ग आई? हिंदू काकी बरोबर बोलतेय ना मी? प्रेरणादी, कोणाला काय वाटतंय ह्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. तुला मनापासून वाटतंय ना की वल्लरीने तुझी ओटी भरावी, मग वल्लरीच तुझी ओटी भरेल. बरोबर बोलतेस तू मिठू. कारण आपली मैत्री जिंदाबाद. बरं चला, द्या तो फोन. तुम्ही कार्यक्रम पुढे चालू ठेवा. कोणीही काहीही बोललं तरी चालेल, पण माझी ओटी सगळ्यात आधी तूच भरायचीस. अरे बघत काय बसलाय, चला क्षण करा. प्रेरणाताईंच्या चोरोटीचा कार्यक्रम किती छान पार पडला नाही? खरे, अगदी त्यांच्या मनासारखा कार्यक्रम झाला. त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. पण वल्लू, मला खरंच वाटत नाहीये की
प्रेरणाताईंनी तुझ्यासाठी हा स्टँड घेतला की मी वल्लरीच्या हातून माझी ओटी भरून घेणार. तुला बाळ होत नाही म्हणून माझी आई आणि प्रेरणाताईंची आई किती बोलतात ग. तू शिकून एवढी मोठी वकील झालीस तरी सुद्धा 4 चौघात तुझा अपमान करतात त्या. आणि अशा वेळी प्रेरणाताई तुझ्या पाठीशी स्ट्रॉंगली उभ्या राहिल्यात त्याबद्दल खरंच खूप कौतुक आहे त्यांचं. बोलू काय माहितीये, तुमच्यापैकी एखादी मैत्रीण जरी प्रॉब्लेम मध्ये असेल ना, त्यावेळी बाकीच्या सगळ्या जणी ज्या ताकदीने तिच्या पाठीशी उभ्या राहतात ना, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि ह्यासाठी मला तुम्हा सगळ्यांचाच खूप अभिमान वाटतो. खरं सांगू का, आज मला प्रेरणाताईंचं कौतुकही वाटतंय आणि आश्चर्यही. मी आई होऊ शकत नाही हे कळल्यावर सासूबाई माझ्याशी वाईट वागणार हे मला माहित होतं. आणि तुम्हाला खरं सांगू का, कुठेतरी या गोष्टीवर माझाही विश्वास बसायला लागला होता की मी प्रेरणाताईंच्या आजूबाजूला राहिले तर त्यांना कदाचित खरंच त्रास होऊ शकतो, स्पेशली जेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा. पण बघा ना, मी एवढी शिकलेली आहे, प्रोग्रेसिव्ह विचार करते, सायन्सवर विश्वास ठेवते, तरीही कुठेतरी सासूबाईंच्या बोलण्यामध्ये अडकलेच. आणि प्रेरणाताई त्या एवढ्या देवभोळ्यात, देवावर इतका विश्वास आहे त्यांचा, तरी सुद्धा त्यांनी प्रोग्रेसिव्ह विचार केला. खरंच खूप शिकण्यासारखं आहे प्रेरणाताईंकडून. काय एवढ्या रात्री कोणाचा फोन? तुमच्या मित्राचा फोन आहे, रुपेश भाऊजी. हॅलो. हा वल्लरी वहिनी, ते तुमच्या बाबांची म्हणजे तात्यांची तब्येत गैरी बिगडी गेली आणि त्यांना फार गैर एकटं वाटून राहिलो. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला सांगू नका म्हणून, तरी बी मी सांगी राहिला तुम्हाला. मी काय म्हणतो वहिनी, तुम्ही एकदा आहे ना तात्यांना भेटायला येऊन जा. हो, आम्ही उद्याच येऊ. बोलू काय झालं? तात्यांची तब्येत बरी नाही असं सांगत होते. नको काळजी करू, ऐक पण उद्या जाऊया तात्यांना भेटायला. नको काळजी. आई ऐक ना, काय रे म्हणे? काल रात्री रुपेशचा फोन आला होता. त्याने सांगितलं वल्लरीच्या वडिलांची म्हणजे तात्यांची तब्येत बरी नाहीये, म्हणून आम्ही दोघं. आता कशी राहशील आई 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 आपले तात्या. आई 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 काय आई आई तात्यांची तब्येत बरी नाहीये, त्यात रडण्यासारखं काय एवढं? अरे मना तुला काही समजत नाही. गावाकडे असंच सांगण्याची पद्धत राहते. बिचारी लेक मुंबईला एवढी दूर राहते, तिला धक्का बसू नये म्हणून त्यांनी असं सांगितलं. आपले तात्या गेले. चांगला माणूस होता तात्या. कधी गेला सोडा. काय बोलताय तुम्ही हे? अरे वल्लरी, काय गप, किती खालच्या थराला जाशील ग? बोलताना जरा तरी विचार करत जा ना. तात्यांची तब्येत बरी नाहीये, सिरियस आहे, म्हणून तिचं चित्त आधीच थाऱ्यावर नाहीये. त्यात तू हे नको नको तिच्या डोक्यात भरते. काय गरज आहे का हे सगळं बोलायची? बरं, तसं काही झालं असेल तरी पण यावेळी काय बोलायचं, कसं वागायचं हे पण कळत नाही का तुला? वा रे वा, बलता बायकोचा पुळका बरं मन्या तुले. हा, अरे मन्या म्हातारा माणूस आहे, बायको गेली इतके वर्ष झाले, खचला मी बिचारा माणूस, गेला लवकर. तरी बी लवकर कुठे म्हणा, गैरे वर्ष जगले त्या मानाने. कसं आहे मन्या, बाईच्या मागे माणूस खचतो, जास्त जगत नाही. आणि बाई कशी बी राहून घेते माणसाच्या माघारी, असं नाहीये. ते गेलेच असतील, वारलेच असतील. तू पाय तू काही गप ना तू. मन्याचा फोन. हॅलो. हॅलो रुपया, मनोज बोलतोय. अरे हो ना मन्या, बोल ना. ऐक ना, मला खरं सांग, तात्यांची तब्येत काही सिरियस नाही आहे ना? म्हणजे अरे नाही रे भाऊ,
तू वल्लरीला धक्का बसू नये म्हणून तब्येत बरी नाही असं सांगितलंयस ना? त्यांच्या तब्येतीचं काही बरं वाईट तर नाही रे, आणि मी काय म्हणून खोटं बोलतो याची? हा नाही, तात्यांची तब्येत जरा सिरियस आहे आणि आम्ही पण दवा पाणी कडून राहिलो ना इकडं. पण तुला सांगू का म्हणे, गुण काय लागत नाही बघ. अच्छा ठीक आहे, येतो आम्ही. हो चालेल ना, ये ना. मिठू ताई, खरंच खूप रिलीफ मिळालं हे ऐकून. पण मला वल्लरीची काळजी वाटते. कालपासून खूप टेन्शन घेतले तिने. नॅचरल आहे ना मनोज जिजू. म्हणजे वल्लरीची आई असती तर तिने काळजी घेतलीच असती ना, पण ती नाही आहे. त्यामुळे वल्लरीला काळजी वाटणं हे साहजिकच आहे. नाही ते तर आहेच मिठू ताई, पण मला वेगळी काळजी वाटते. काय की ते गावात आहेत, तिथे हॉस्पिटल्स नाही आहेत, त्यांना अशी काय ट्रीटमेंट मिळणार आहे तिथे? त्यापेक्षा ते जर इथे मुंबईत असते, इथल्या हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट करता आली असती ना त्यांची. त्यांना इथे मुंबईत आणलं, इथल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली तर ते लवकर बरे होतील. इथे काळजी घेण्यासाठी आम्ही पण आहोत. आणि वल्लरी त्यांना सतत डोळ्यांसमोर दिसत राहिली तर त्यांनाही लवकर बरं वाटेल ना. मला वाटतं मी या बाबतीत वल्लरीशी बोलायला हवं. काय हो, वल्लरी चालली का तात्यांकडे? जा माय जा, पण पोरी मन घट्ट कर बरं. हे म्हणजे तरी काय झालं अशीन काय नाही आपल्याला काही माहित नाही ना. आणि हां, तात्या जर गेले बिले असतील ना तर तू कार्यबिर्य करायला थोडे पैसे घेऊन जा बरं का. बरोबर कसं आहे वल्लरी, तुले जर भाऊ असता ना बाई तर त्याने केलं असतं बापाचं सगळं कार्य. पण तू एकुलती एक पोरगी आपल्या बापाची, त्याच्यामुळे सगळी जबाबदारी तुलेच पार पडायला लागेल बरं. वल्लरी, आई बाप गेले ना पोरीचं माहेर तुटतं माय. पण तू खंबीर राहा बरं का. वल्लरी, मी आत्ताच रुपेशला फोन केला. काय म्हणाले ते? कसे तात्या? सांगतो. तात्या सिरियस नाही आहेत. काय की वयामुळे आलेला आजारपण आहे. औषधोपचार सुरू आहेत, वाटेल काही दिवसात बरा. थँक गॉड, देवाचे उपकारच झाले. असं खूप मोठं टेन्शन हलकं केलं तुम्ही आता. बरं, आपण गावी जाऊया आणि त्यांना इथेच घेऊन येऊया. काय की इथे असतील तर त्यांची काळजी घ्यायलाही बरं पडेल आपल्याला. काय अडी आणणार आणि कुठे ठेवणार? ठेवणार कुठे म्हणजे? इथे आपल्या घरात. माय आडी ठेवणार आणि ते राहणार. तुम्हाला पोर आणले एक समजत नाही, पण तात्यांना तर लाज अशील ना. ते अशा लोळत पडणार आहे का लेकीच्या घरी? काय बी सांगता तुम्ही, तात्या काही आडी येत नसतात. दादू काकू, काय बी तुम्ही सांगताय? तुम्ही तुमच्या लेकाच्या घरी राहता ना. वल्लरीचे बाबा इथे का नाही राहू शकत? त्यांच्या लेकीचं घर आहे ना हे. अय चिचुनरी, तू नको मला शहाणपणा शिकवू. पोरीचा बाप कधी पोरीच्या घरी येऊन राहतो का? हो काकू. मिठूताई थांबा. सासूबाई, वडील आहेत ते माझे. ते आजारी असेपर्यंत नाही, त्यांना वाटेल तितके दिवस ते इथे राहू शकतात. अच्छा, एवढा विश्वास आहे तुले? जा तुझ्या तात्यांना सांग की माझ्या घरी राहायला या म्हणून. ठीक आहे, तुम्हाला नकोय ना मी गावाला जायला, तुम्हाला नकोय ना तात्यांनी इथे येऊन राहावं, हरकत नाही. पण आता तुम्ही बघाच, तुम्ही स्वतः मला म्हणाल की तात्यांना इथे घेऊन ये, आणि फक्त म्हणणार नाही, आग्रह धराल. अशी कुळ्यागत काय बोली राहिली तू? हा, तुला असं वाटलंच कसं की म्हणीन मी तात्यांना आडी घेऊन ये म्हणून?
या जन्मात तरी ते शक्य नाही. फसली ग फसली. आता काही तुझे तात्या आडी येत नसतात राहिले. वाट बघ, मी म्हणीन त्यांना आणा म्हणून. काय बोलते पोरगीन काय नाही. वल्लरी, तू हे काय बोललीस इंदू काकूंना? अगं, इंदू काकूंना इथे काका यावेत तसं वाटत नाहीये. तू काय करून बसलीस यार हे? मिठूताई, जेव्हा मला समजलं की तात्यांची तब्येत बरी आहे तेव्हा मला दिलासा मिळाला. आता सासूबाईंच्या तोंडून तात्यांना इथे घेऊन ये हे कसं वधवून घ्यायचं हे मला चांगलंच माहिती आहे. त्याची काळजी आता तुम्ही माझ्यावर सोडा.